समान होऊ दे, येत शरण तव पदासी, देश कार्य विरमुदे, देश कार्य विरमुदे. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. अशा ध्येय प्रेरित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त मिलिंद रहाटगावकर मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून सादर होत आहे संघ प्रचारकांची जीवनकथा. सूर्यनारायण राव. लेखक दु. गु. लक्ष्मण. 70 वर्षांच्या प्रचारक जीवनासह 93 वर्षाचे प्रदीर्घ आयुष्य ज्यांना लाभलं ते म्हणजे सूर्यनारायणराव. त्यांना संघ परिवारात आदरानं सुरुजी म्हणून ओळखलं जात असे. कर्नाटकातील तुमकुरू सिद्धगंगा प्रदेशातील डॉक्टर शिवकुमार स्वामीजी, कन्नड सारस्वत लोकांमधील अग्रणी प्राध्यापक जी व्यंकट सुबैयाजी या थोर शताब्दी पुरुषांच्या रांगेत सुरुजीही शोभतात. परंतु त्यांच्यातील काही फरक देखील स्पष्ट आहेत. तुमकुरूचे श्री सिद्धगंगा मठाचे शिवकुमार स्वामीजी हे त्या मठाचे मठाधिपती होते आणि प्राध्यापक जी व्यंकट सुबैयाजी हे गृहस्थ होते. पण सुरुजी हे ना कोणत्या मठाचे प्रमुख होते ना ते गृहस्थ होते. सुरुजी आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले आणि त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हिंदू संघटनांसाठी वाहून घेतलं. ते अनिकेत, अनिवासी, उच्च चेतना असलेले आणि चैतन्यशील महापुरुष होते. ज्या घरात त्यांचा जन्म झाला त्याचं नावही चैतन्यच होतं. वाढलेलं वय आणि निवृत्तीनंतर व्यक्ती अप्रस्तुत होऊन जाणं ही समाजात सामान्य परंपरा बनली आहे. सर्वसामान्यपणे सरकारी कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या दिवशी होणाऱ्या निरोप समारंभात त्या कर्मचाऱ्याचं खूप कौतुक केलं जातं. काही वेळात हे खरं असतं तर अनेकदा ते खोटं असतं. दुसऱ्या दिवसापासून त्याची साधी विचारपूस देखील केली जात नाही. हा सरकारी कर्मचारी किंवा राजकारणी लोकांचा वैयक्तिक अनुभव आहे. पण सुरुजी याच्या पलीकडे होते. प्रचारक जीवनाच्या 70 वर्षांच्या कालावधीत ते अपघातापूर्वी आणि नंतर दोन्ही सक्रिय राहिले. त्यांना एक मोठा अपघात झाला होता ज्यामुळे त्यांचा चालण्याचा वेग कमी झाला होता. या अवस्थेतही ते प्रवास करत, कार्यक्रमात सहभागी होत आणि सभांना उपस्थित राहून कार्यकर्त्यांना प्रेरित देखील करत. कामाच्या व्यापातून जेव्हा त्यांना वेळ मिळायचा तेव्हा ते अभ्यास आणि लेखनात गुंतायचे. याच कारणामुळे ते कधी अप्रस्तुत झाले नाहीत. त्यांनी स्वामी विवेकानंदांना स्वतःमध्ये रुजवून घेतलं होतं, किंवा असं म्हटलं तरी चालेल की स्वतः मूर्तिमंत विवेकानंद झाले होते. सुरुजींचं बौद्धिक किंवा लेखन स्वामी विवेकानंदांच्या उल्लेखाशिवाय होऊच शकत नसे. त्यांच्या राहण्या वागण्यातून तसंच वस्त्र इत्यादींमुळे ते तंतोतंत स्वामी विवेकानंदच वाटत. 1983 मध्ये कर्नाटकातील उजरे येथे झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या अधिवेशनात त्यांना ज्यांनी कोणी पाहिलं त्यांना श्री स्वामी विवेकानंदांचीच आठवण झाली असेल. प्रसिद्ध पत्रकार गोपाल कृष्णनजी यांच्या सुविद्य पत्नी अंबुजम्मा यांनी ही बाब माझ्यासमोर व्यक्त केली. हा केवळ त्यांचाच नाही तर इतर अनेकांचा अनुभव आहे. त्यांना म्हणजे सुरुजींना विश्वास होता की स्वामी विवेकानंदांचं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सामाजिक कार्य हे एकच आहे. त्यांच्या कार्यात कोणताही फरक नाही. RSS इन द फुटप्रिंट्स ऑफ स्वामी विवेकानंद या सुरुजींनी लिहिलेल्या पुस्तिकेत त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. या पुस्तिकेत सुरुवातीला त्यांनी स्वामी विवेकानंदजींची काही वाक्ये उद्धृत केली आहेत. ते लिहितात, मला हिंदू म्हणवल्याचा अभिमान वाटतो.
मी भारताच्या ऋषी परंपरेचा वारसदार आहे याचा मला अभिमान आहे आणि तुम्हालाही याचा अभिमान वाटला पाहिजे. माझा तुम्हा सर्वांसाठी एक संदेश आहे. वैयक्तिक विकास हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे. तुम्ही माझ्या या ध्येयाचं खाजगीकरण करा. पौरुषवान बना, शक्तिशाली बना. सामर्थ्य हेच जीवन आहे. दुर्बलता हा मृत्यू आहे. उठा, पूर्ण ताकदीनं पुढे जा. जे इतरांसाठी जगतात त्यांचंच जीवन धन्य असतं. स्वामी विवेकानंद हे पाश्चात्य भौतिकवादाच्या विरोधात हिंदुत्वाचा झेंडा फडकवणारे पहिले महापुरुष आहेत. हिंदुत्वाची बीजे इतर देशात पेरणारे स्वामी विवेकानंद यांच्या विद्वत्तेमुळे, बौद्धिक तीक्ष्णतेमुळे आणि प्रखर वक्तृत्वामुळे भारतीय परंपरांचा आणि हिंदुत्वाचा झेंडा जगभरात फडकवला गेला. 12व्या शतकातील स्वामी श्री शंकराचार्यांप्रमाणेच शूर संत विवेकानंदांनी आपल्या अल्पशा जीवनात उत्तम आध्यात्मिक साधना देखील केली. हे बाळ गंगाधर टिळकांचे विचार आहेत. महर्षी योगी अरविंद यांचेही स्वामी विवेकानंदांबद्दल असंच मत होतं. स्वामी विवेकानंदांचे विचार अंमलात आणणे हे आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे आणि या कार्यात रामकृष्ण आश्रम आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यरत आहेत हा सुरुजींचा दावा आहे. केवळ असं म्हणणं पुरेसं नाही की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वामी विवेकानंदजींचं कार्य पुढे नेत आहे. त्याची अंमलबजावणीही करावी लागणार आहे. आदरणीय सुरुजी असा दावा करतात की स्वामी विवेकानंदांचं स्वप्न साकार करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कार्यरत आहे आणि सक्रिय आहे. संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार आणि स्वामी विवेकानंद राजकीय क्षेत्रात असलेल्या लोकांवर नाराज आणि निराश होते. हे आश्चर्यकारक असलं तरी सत्य आहे. या दोघांचीही कल्पना अशी होती की भारताची अस्मिता पुनरुज्जीवित करू शकणाऱ्या निस्वार्थी आणि चारित्र्यसंपन्न तरुणांची नितांत गरज आहे. जेव्हा देशभक्त, चारित्र्यसंपन्न, संयमी आणि शिस्तप्रिय तरुण निर्माण होतील तेव्हा पुन्हा हिंदू समाज चमकेल. इतर देशांच्या नजरेत भारत दैदिप्यमान होईल. असा होता या दोन व्यक्तिमत्वांचा विचार. त्यांचं एक स्वप्न होतं आणि एक विश्वास होता. सुरुजी नेहमी या गोष्टींची पुनरावृत्ती करत आणि त्यांच्यावर 100% विश्वास ठेवत असत. भावे जीवन यज्ञ समर्पण, भावे जीवन यज्ञ समर्पण, समिधामय हि काया साधन, भावे जीवन यज्ञ समर्पण.